आज आपण बघणार आहोत मुळ्याची सुकी भाजी. तर अगदी मस्त आणि चमचमीत चविष्ट अशी मुळ्याची भाजी तयार होते. तर इथे आपण एक मुळा घेतलेला आहे, त्याचे साल काढून खिसून घेतलं आहे आणि इथे कढईमध्ये एक पळी एवढं तेल घालून घेतलं आहे. जिरं मोहरी घालायची. जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर 6-7 लसूण पाकळ्या अशा जाडसरट ठेचून घातल्यात. लसूण थोडासा लाल झाला की बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा लालसर झाला की आपण जो मुळा खिसून घेतला आहे तो घालून घ्यायचा. कांद्यावर मुळा घालून घेतला, 2 मिनिटं असं चांगलं परतून घेतलं आणि मग नंतर आता आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे. तर अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे. मुळ्याची भाजी चांगली अशी परतून घ्यायची आणि आता घालायचं चवीपुरतं मीठ आणि सगळीकडून असं परतून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं, तर पाणी सुकेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. परत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त मुळ्याची भाजी लागते आणि चविष्ट होते. तर हे बघा मुळ्याची भाजी मस्त तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीसोबत डब्यात सुद्धा देऊ शकता. मुळ्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.